कथा पर्व मध्ये सर्व रसिक श्रोत्यांचे स्वागत आहे. आपणा सर्वांना डॉक्टर देवदत्त म्हात्रेचा सप्रेम नमस्कार. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मेनका धुमाळे यांची कोरडा पाऊस ही कथा. ही कथा कोरडा पाऊस नामक कथासंग्रहातीलच आहे. मेनका धुमाळे या अत्यंत प्रतिभाशाली आणि संवेदनशील कथाकार आहे. त्यांच्या कोरडा पाऊस कथेतून स्त्रीविषयीचा आत्मसन्मान, स्त्रियांचा होणारा अनन्वित छळ आपणास अनुभव देऊन जातो. ऐका तर मग मेनका धुमाळे यांची कोरडा पाऊस ही कथा. पाऊस दरवर्षीच येतो. याही वर्षी आला. तो कोसळतच. पावसात ती रात्र आताही अंगावर काटा उभा करते. अगदी आज आत्ता घडल्याप्रमाणे तो प्रसंग, मनाच्या आतून उठणारी वेदनेची ती तीव्र कळ. मी सुनंदा, माझं नुकतंच लग्न झालं होतं. नव्या नवरीला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. लग्न होऊन गृहप्रवेशासाठी उभी होते. लहान मुले, बायकांचा नवरीला पाहण्यासाठीचा गोंधळ चालू होता. खरं तर कल्पनेने हे लक्षात येत होते की आत्ताच्या सर्वांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय विचार चालत असतील. या सर्वांमध्ये दाराच्या आडून एक आजी किलकिल्या डोळ्याने पाहताना मला दिसली. तिची आणि माझी क्षणाचीच नजरानजर झाली. पण तेवढ्यातच असे वाटले की तिचे आणि माझे पूर्वजन्मीचे काहीतरी नाते असावे. म्हणूनच या ओळखी जगात ती मला केवळ एका नजरेत जवळची वाटली. मधले काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी ती मला म्हणाली, जपून राहा. तिच्या या म्हणण्याचा अर्थ मला नीट कळला नाही. नवतीचे रंग अजून पुसट सुद्धा झाले नव्हते, पण सर्व काही संपले होते. सुरुवात झाली आणि संपलीही. आकाशात लख्ख एक वीज चमकली आणि काळजात पुन्हा एकदा कळ उठली. लग्नानंतरचे दिवस आठवले की अंगावर काटा येतो. नव्या नवरीला गळंगण जेवण्यासाठी बोलावण्याची पद्धत आपल्याकडे आहे. माझ्या जावेच्या माहेरी आम्हाला बोलावले. त्या घरात आल्यापासून बाहेरचा दरवाजा मी फक्त सकाळी अंगण झाडताना, तोही अंधारातच बघितला होता. त्यानंतर मला तो दरवाजाही दिवसभरात दिसायचा नाही. अशा परिस्थितीत जावेच्या माहेरी नेण्यासाठी मात्र माझा नवरा खूप उत्सुक दिसला. तिच्या गावी पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्यांचे घर म्हणजे शेतात बांधलेला एक खूप मोठा वाडा होता. आजूबाजूला इतर कोणाचीही घरे नव्हती. शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे रानातल्या अशा मोकळेपणाची सवय नव्हती आणि माहितीही नव्हती. बाजूला सगळे उघडे रान आणि अंधारात उभा असलेला हा दगडी वाडा. रात्रीच्या जेवणाचा बेत तिथेही मांसाहारीच होता. पण इथे मात्र माझ्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही. तेवढेच बरे वाटले. खूप वेळ वाट बघितली, पण मला दुसरं काही खायलाही कोणी दिले नाही. नवीन घरी मागावे तरी कसे. मला एका खोलीत कोंडले. ते दोघे बाहेर आणि मी खोलीच्या आत. रात्रभर भीतीपोटी झोप लागली नाही. डोकेदुखी वाढली. काळजाचे ठोके वाढले होते. घसा कोरडा झाला होता.
तांबडं फुटताच शारीरिक व मानसिक थकव्याने कधी झोप लागली कळलेच नाही. मला त्या रात्री कोंडले याच्या आठवणीने आजही काळीच धडधडायला लागते. आज जेवायला जायचे म्हणून सासूने माझ्या नवऱ्याचा स्वयंपाक करू दिला नव्हता. त्यामुळे सकाळपासूनच पोटात अन्नाचा कणही नव्हता. पण इथे तर मला कोणीही जेवणासाठी विचारत नव्हते. मीच जावेला म्हटले, मला भूक लागली. तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी वेगळा स्वयंपाक होत नाही. सर्वांसाठी जे असेल तेच खावे लागेल. तशीच उपाशी पोटी मी गप्प बसले. घर खूप मोठे होते. बऱ्याच खोल्या होत्या. जाऊ बोलवायला आली आणि एका कोपऱ्यातील लहानच्या रूम मध्ये मला एकटीला बसविले. माझ्याशी कोणीही बोलत नव्हते. त्या नवीन मोकळ्या वातावरणात खूप भीती वाटत होती. बाजूला सगळा अंधारच होता. खूप वेळ वाट पाहूनही नवरा यायची लक्षणं दिसत नव्हती. भुकेने खूप थकवा जाणवत होता. दरवाजा बंद केला, पण खिडकीला दार नव्हते, त्यामुळे ती उघडीच होती. वाऱ्याचा आवाज खूप येत होता. बराच वेळाने रात्री दारावर खूप जोराची थाप पडली. त्यामुळे जीवाचा थरकाप झाला. झोपच उडाली होती. वाटले तेच असतील. पण जेवढ्या जोराने दार वाजवले गेले तेवढ्याच जोराने लवकरच ते बंद झाले. रात्री बराच वेळ असे होत होते. भीतीने तोंडातून शब्दच निघत नव्हते. तेवढ्यात खिडकीतून कसला तरी उजेड चमकला आणि लगेचच कुणीतरी दगडही मारला. आज मी जिवंत राहत नाही असं वाटत असताना दाराची कडी बाहेरून लावल्याचा आवाज आला. कोण 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 कडी लावते? मी खूप जोराने ओरडले. पण काहीच उपयोग नव्हता. सर्व अंग थरथर कापत होते. घसा कोरडा पडला. भीतीने थरकाप उडाला. घामाने ओले चिंब झाले होते. तोंडातून शब्दही निघत नव्हता. उद्याचा दिवस आता मी पाहू शकणार नाही याची खात्री पटत चालली. डोळे घट्ट मिटून आईचा चेहरा समोर आणला. जे काय होईल ते पाहण्याची तयारी ठेवली. पाऊस आला आणि स्वप्नाची कवाडे उघडून गेला. लग्नानंतरचा पहिला पाऊस. तशी त्याच्याशी फारशी ओळख नव्हतीच झालेली. पण ठरवलं होतं दोघांनी मिळून पावसात भिजायचं. चिंब चिंब भिजल्यानंतर ते येतील आणि हळूवार मला मिठीत घेतील. पण आयुष्य म्हणजे कवी कल्पना थोडीच आहे. जे स्वप्नात येते तसंच व्हायला. पावसाची रिमझिम संपली आणि तो दणादणा कोसळू लागला. आभाळ पाठल्यासारखा. जणू काही मला काहीतरी सांगायचं असल्यासारखा तो कोसळतच राहिला. कधीच न सामन्यासाठी. खरं तर पावसात माझं मन स्वप्नामागे धावतं, नाचतं, चिंब चिंब भिजतं. आज यापैकी कुठलीही गोष्ट करण्यासाठी ते तयार नव्हतं. एक अनामिक भीतीने ते व्यापून गेलं होतं. एवढ्यात तो आला. लज्जा, हुरहुर, ओढ या असंख्य भावना मनात दाटून आल्या. भीती कुठल्या कुठे पळाली. तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. मनात खूप गोंधळ होता. मला हे असं का होते? नकळत एक हळूवार संवेदना सर्वांगभर पसरली. तो जवळ आला.
डोळे आपोआप मिटले गेले. मनात विचारांचे काहूर माजले. तो जवळ येऊन आपल्याला मिठीत घेईल आणि बाहेर कोसळणारा पाऊस आत कोसळेल. तो आला, पण मला त्याच्या घरातून बाहेर काढण्यासाठी. बाहेर कोसळणारा पाऊस आत कोसळला, पण माझ्या डोळ्यातून काय होते ते कळायचं आतच मी कोसळणाऱ्या पावसाच्या आश्रयाला गेले. रात्रीचे किती वाजले याचा अंदाज येत नव्हता. बहुधा 11-12 झाले असतील. एक नववधू स्वप्नातून जागी झाली होती आणि कोसळत्या पावसाला जगण्याची धडपड करीत होती. मी बाहेर आणि तो आत, माझ्याशिवाय. पण तिच्या मिठीत. पाऊस अजूनही कोसळतच होता. आता अशा स्थितीत उभे राहणे शक्य नव्हते. म्हणून घरातील सर्वांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही माहीत असल्याप्रमाणे सर्वजण झोपेच्या अधीन गेले होते की माझ्या अवस्थेची कल्पना करत होते. काहीच माहीत नव्हते. कुणीही दरवाजा काढून मला आत घेण्यास तयार नव्हते. माझे घर, ज्यासाठी मी जन्म दिलेल्या आई वडिलापासून दूर झाले, ते माझे घर आज मलाच परके झाले. सर्वजण असूनही मी अनाथ झाले, पोरकी झाले. पाऊस काही थांबायचं नावच घेईना. अंग गोठायला लागले होते. थोड्या वेळापूर्वी मनभर तळणाऱ्या हळूवार संवेदना दगड झाल्या होत्या. रात्रीच्या अंधारात आईशिवाय कधी घराबाहेर न पडणारी मी आज मात्र काळोखात कोसळणाऱ्या पावसात एकटी उभी होते, कोणाच्याही सोबतीशिवाय. काय झाले आणि का झाले या कोणत्याच प्रश्नाची उत्तरे माझ्याजवळ नव्हती आणि माझी काय चूक आहे तेही कळत नव्हते. 2-3 तास किती वेळ मी पावसात भिजत होते सांगता येत नाही. शेवटी तो पाऊसही मला सोबत करताना कंटाळला. तोही निघून गेला. शरीरभर एक प्रकारचा जडपणा आला होता. डोळ्यातून कोसळणारा पाऊस आता बंद झाला होता. तोही बिचारा थकला होता. डोळ्यासमोर अंधार पसरत चालला होता. बेशुद्धीच जणू आली होती. कोणाच्या तरी स्पर्शाची चाहूल लागली. कोण होता तो? हो, नक्कीच माझा नवरा असेल. काहीच कळत नव्हते. जेवढा झाला तेवढा छळ त्याला पुरेसे नव्हता की काय, पण फक्त एक काळी आकृती डोळ्यासमोर येत होती. काहीच कळत मात्र नव्हते. जेव्हा जाग आली तेव्हा जाणीव झाली की शरीरावर आणि मनावर झालेल्या बलात्काराची. कुणी केला हा बलात्कार? माझ्या नवऱ्याने, ज्याला मी माझं सर्वस्व सोखुशीने द्यायला तयार होते त्याने. खरंच किती दुर्दैव आहे. नवनव्या स्वप्नाचे सुंदर घरटे ज्याच्या सोबतीने सजवले होते त्यानेच ते घरटे मोडून फेकले होते. मी मनातल्या मनात म्हणत होते, सुनंदा तुझं काही खरं नाही. उठताही येत नव्हते. सारे शरीर वेदनाने ठणकत होते. अंगात तापही होता. पण मायेने विचारपूस करणार जवळ कुणीच नव्हते. रात्रीच्या अंधारात दिसणारी ती काळी आकृती मात्र उभी होती, माझ्या या दुःखाचा आनंद उपभोगत. एके दिवशी घरात कुणीच नाही असे पाहून आजी घरी आली. तिला मला पाहून खूप आनंद झाला.
त्या ओसाड वाळवंटात सावलीचा थंडगार स्पर्श झाल्यासारखा वाटला. आम्ही दोघी जेव्हा भावाच्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारत होतो आणि तिच्या बोलण्यातून अनेक गोष्टींचा मला उलगडा झाला. आजीची एक नात तिच्याकडे होती. खरं तर माझ्या घरातील सर्वच पुरुष हे केवळ स्त्रियांकडे वाईट दृष्टीने बघण्यासाठी जन्माला आले आहेत की काय, असे मला नेहमीच वाटते. अतिशय गोड नात होती. ती नेहमी माझ्या घरी मोठ्या जावेच्या मुलीसोबत खेळण्यास येत असे. एके दिवशी ती अशीच घरी आली आणि परत गेल्यानंतर तिचे सगळे वागणेच बदलले. ती केवळ जिवंत पुतळा बनली. शून्यात नजर हरवून बसायची. कोणाशी काहीच बोलत नव्हती. अचानक ती खूप बडबड करू लागली आणि तिने जीव सोडला. तेव्हापासूनच माझ्या घरातील सर्व माणसाबद्दल तिला राग होता. तिने खूप प्रयत्न केले, पण कोणत्याही पुराव्याशिवाय तिला माझ्या घरच्याबद्दल काहीच करता येत नव्हते. हताशपणे तिने सगळे सोसले. या घटनेनंतर तिच्या मुलीनेही तिच्याशी सर्व संबंध संपविले आणि ती आजी मात्र एकटीच पडली. खरंच आजीच्या नाती बाबतीत नेमके काय घडले हा प्रश्न माझ्या मनाला सतावत होता. पण उत्तर कोण देणार? त्या दिवसापासून ती आजी मला आणखीनच जवळची वाटू लागली. कदाचित ती मला काहीतरी सांगेल म्हणून की काय, मी आजीशी बोलले ते कुणालाच आवडत नव्हते. नवरा की पशु, कोण असेल हा माणूस? त्या माणसाची किळस वाटायला लागली. माझ्या नाजूक भावनांना चिरून टाकणारा ह्या माणसाच्या स्वरूपातील पशुच होता. ज्याच्याशी माझा 7 जन्माच्या गाठी बांधल्या होत्या. दिवस येत होते, जात होते, परंतु त्याच्यात काहीच बदल होत नव्हता. परवाचीच गोष्ट. खरं तर पहिल्यापासूनच नवरा म्हणून त्याच्याबद्दल मनात कधी प्रेम निर्माण झालेच नाही, कारण तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. या माणसाला विचित्र सवय होती. जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा तेव्हा मला जवळ बोलवायचा आणि आपल्या नखाने खूप जोराने चिमटा काढायचा. ते चिमटे एवढे जोरात असत की कधी कधी रक्तही यायचे. अशा लांडग्याच्या हल्ल्यात सापडले होते. असह्य झाल्यावर माझ्या वडिलांनी मला परत नेले. तेव्हा गळ्याभोवती खूप खोलवर रुतले नखाचे उरण दिसले. त्यातून त्यांना बरेच काही उमजले होते. मनात विचारांचे वादळ सुरू होते. डोके बधीर झाले होते. अशा वेळी चहा तरी प्यावा वाटायचे, पण तो तरी कोण आणून देणार? मी उठण्याचा प्रयत्न केला आणि खाली येत असताना पायऱ्यातच कोसळले. जेव्हा जाग आली तेव्हा आई समोर दिसली. आपण कुठे आहोत याचा अंदाज आला. आईला समोर पाहताच सर्व वेदना संपल्या होत्या. मनात पुन्हा प्रश्न चिन्ह. हे सर्व कसे सांगावे? सांगितलं तर तिला काय वाटेल? लग्नाला महिनाही झाला नव्हता आणि आपली मुलगी अशा अवस्थेत आहे हे कळल्यानंतर वडिलांची काय अवस्था होईल? हा सर्व विचार मनात येतच होता. तोच ती अंधारातील आकृती समोर आली आणि म्हणाली, मी किती सांगत होतो, पाऊस खूप मोठा आहे, पण ती ऐकतच नव्हती. ती म्हणाली, मला पावसात भिजायला खूप आवडते, तेव्हा मी पावसात भिजणार. कितीही समजावून सांगितले तरी ती ऐकायला तयारच नव्हती.
आणि आपली अशी अवस्था करून घेतली. आता तुम्हीच तिला काहीतरी समजून सांगा. माझ्या मनातले सारे प्रश्न तिथेच संपले. कारण आईलाही माहीत होते की पावसात भिजता यावं म्हणून मी कधीच शाळेत किंवा कॉलेजमध्ये छत्री नेली नव्हती. मी एक पारंपरिक सुसंस्कृत कुटुंबात वाढलेली, पण इथे सर्व काही निराळेच होते. ज्या नैतिकतेचे संस्कार माझ्यावर लहानपासून होत होते, त्या सर्व नैतिकतेचे वारे सुद्धा या घरात नव्हते. जे काही वाईट आहे, घाणेरडे आहे, ते होते. ते सर्व मला इथेच आल्यानंतर ऐकायला आणि पाहायला मिळाले होते. आजीची आणि माझे नाते मात्र मला जन्मजन्मी असल्यासारखे वाटले. पण माझ्याशी बोलताना मात्र ती खूप घाबरलेली असायची. कारण मी तिच्याशी बोलले तर माझी पण अवस्था तिच्या नातीसारखी होईल असे तिला वाटायचे. सोबतच माझी काळजी पण वाटायची. जेवढे दिवस मी तिथे राहिले ते केवळ त्या आजीच्या धीरानेच्या शब्दानेच. तेव्हा पाऊस खूप आवडायचा. पावसाची सगळी रूपं मनात घर करून बसायची. अगदी कवितेतल्याप्रमाणे तो कधी माझा सखा व्हायचा, तर कधी माझा मित्र, कधी आईप्रमाणे तो मायाही करायचा, तर कधी वडिलाप्रमाणे रागवायचाही. हाच पाऊस मात्र आज माझा वैरी झाला आहे. ती रात्रीची आकृती पुन्हा माझ्याजवळ येऊन बसली. नको ते तिचे जवळ असणे मला माझीच घृणा वाटत होती, पण नको कसे म्हणणार. मला आईकडे सोडून ती आकृती परत गेली. तेव्हा आई म्हणाली, आज सकाळी सकाळी जावयांचा निरोप मिळाला. तू खूप आजारी असल्याचं आणि तुला घेऊन जायचा. तू बेशुद्धच होतीस आणि मग घरी न नेता तुला इथेच आणले. म्हणजे हे सर्व ठरवून झाले होते. तर मी मनातल्या मनात म्हणाले, असेच करायचे होते तर मग माझ्याशी लग्न का केले. तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत होते. माझ्या आजोळी सर्व वातावरण वारकरी संप्रदायाचे होते, त्यामुळे आईनेही तेच संस्कार माझ्यावर केले. म्हणून की काय संस्कार, आचार, विचार या सर्व बाबतीत एक विशिष्ट दृष्टिकोन आमच्यात तयार झालेला होता. त्यामुळे कधीही गैरमार्गाचा अवलंब करण्याची गरज पडलीच नाही. पण जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या नैतिक अनैतिकच्या सर्व कल्पना बदलल्या. माझ्यासाठी जे काही वाईट होते ते सर्व यांच्यासाठी चांगले होते. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे मी उपवास, व्रत यासारख्या गोष्टी अगदी शाळेपासूनच करत होते. नव्या नवरीकडून गोडधोड करून घेण्याची पद्धत आहे, पण मला मांसाहारी जेवण बनवण्यास सांगण्यात आले. मला तो स्वयंपाक कसा करावा हेही माहीत नव्हते आणि ते कसे असते हेही नाही. जेव्हा मी हे सांगितले की मला येत नाही, तेव्हा त्यांचा खूप दबावामुळे मला ते करणे भागच पडले. जेव्हा ते सर्व समोर आले तेव्हा मला अचानक खूप उलट्या होऊ लागल्या. त्या वस्तूंना हात लावणे तर दूरच, मला त्यांच्याकडे पाहवतही नव्हते. सगळेजण मला खूप बोलत होते. तेवढ्यात सासू, दीर सर्वजण जवळ आले आणि मला जबरदस्तीने स्वयंपाकघरात नेले व सासू म्हणाली, ही जर स्वयंपाक करत नसेल तर तिला हे सर्व खाऊ घाला. हे वाक्य ऐकताच मला गरगरायला लागले. खरं तर त्या दिवशी माझा सोमवार होता आणि हा सर्व प्रकार होत होता. मी माझे तोंड घट्ट मिटून घेतले. तेव्हा माझा गळा नवऱ्याने आवळला आणि मला तोंड उघडायला भाग पाडले. तोंड उघडताच
मांसाचा तुकडा कोंबण्यात आला. मी प्रतिकार करतात माझ्या कमरेत पाठीत जोरजोरात लाथा बसू लागल्या. शरीरातील सर्व जीव एकवटून मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझा प्रतिकार त्या सर्वांसमोर कमी पडला. थोड्या वेळाने मला खूपच उलट्या झाल्या. अधिकच्या उलट्याने मी बेशुद्ध कधी पडले ते कळलेही नाही. मनात अनेक प्रश्न घेऊन 4-5 दिवसांनी मी पुन्हा माझ्या घरी आले, कारण आईला काही सांगण्याची हिंमत झाली नव्हती. 12 वर्षापूर्वी 5-6 लाखाचा खर्च करून खूप मोठ्या हौसेने लग्न केल्यानंतर महिन्याभरातच मुलगी माहेरी परत येते, याचा बोबोटा होऊन आई वडिलांना लोक काय बनतील हा प्रश्न मनात होताच. पण दुसरी लहान बहीणही लग्नाची होती. तिच्यावर काय परिणाम होईल या सर्वांचा विचार करून मी पुन्हा परत आले. भयान काळोखात नव्याने सर्व सुरू करण्यासाठी. तरी ते कट्टू अनुभव दंश करीत ताजे होत होते. घरातील वातावरण फारच वेगळे होते. प्रत्येक वेळी काहीतरी विचित्र पद्धतीने छळ होत होता. सर्व प्रकारची व्यस्त तर त्यांना होतीच, पण त्याच्यापेक्षाही त्यांच्या मनातील विकृती फारच किळसवाणी होती. दिवसातून कितीतरी वेळा तो माणूस सिगारेट ओढायचा. जेव्हा जेव्हा तो सिगारेट ओढायचा तेव्हा तेव्हा माझ्या समोर यायचा आणि सर्व धूर माझ्या तोंडात आणि नाकात फुंकायचा. त्या घाणेरड्या वासामुळे मला खूप त्रास व्हायचा. या त्रासाचे रूपांतर माझ्या फुफ्सावर सूज येण्यात झाले. या सुजेमुळे मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. घरात कुणालाही घडल्या प्रकाराबद्दल काहीच वाटत नव्हते. हे सर्व मान्य असल्यासारखेच सर्वजण वागत होते. दिवसभर कुणाशीही न बोलता मुकाटाने सर्व कामे करायची, कारण नवऱ्याने म्हटलेच होते, जर का कुणाशी बोलशील तर मी तुला घराबाहेर काढून टाकेन. त्यामुळे मुकाटपणाने सर्व काही सहन करत होते. ज्या जावेनं आणि नवऱ्यानं माझ्या आयुष्याचे मातोरे केले त्यांचीही कामे मी मन लावून करत होते, कारण आई वडिलांना कोणताही त्रास होऊ नये हा माझा हेतू. रोज नको त्या वेदनांचे चटके सहन करत होते. नवनवीन पद्धतीने त्यांच्याकडून शोधल्या जायच्या, ज्यामुळे मला जास्तीत जास्त त्रास होईल. घरात कुणीही माझ्या बाजूने नव्हते. माझ्याशी एक शब्द सुद्धा कोणी बोलत नव्हते. सतत बडबड करून सरांना भंडावून सोडणारी मी आता मात्र मुक्त झाले होते. शेजारच्या आजीच्या नजरेत मात्र एक केविलवाणी काळजी दिसायची. तिचे डोळे आणि तिची नजर मूकपणे मला जगण्याचे बळ देत होती. एक दिवस हिंमत केली आणि आजी म्हणून हाक मारली. त्या हाकेने ती जवळ आली आणि तिच्या कुशीत चिरून मी मोठ्याने हंबरला फोडला. खूप खूप रडले. मन हलकं झालं. पोरे, हिम्मत धर आणि सांभाळ स्वतःला. आजी, कसे सांभाळू? तुम्ही बघताय ना सर्व काही. हो, तो परमेश्वरही बघतो आहे. थोडा धीर धर, सर्व काही ठीक होईल. कसा धीर धरू आजी, कसा धीर धरू? आता सर्व काही संपले आहे. मी कशासाठी जगते तेच कळत नाही. असे म्हणू नको. तू फार हिम्मतवान आहेस
अशीच हिंमत धर. आता तू जा, कारण तुला कोणी बघितले तर पुन्हा त्रास देतील. आजीचे हे बोलणे संपतच होते तेवढ्यात जाऊबाईवर आल्या. मी त्या आजीशी बोलत आहे हे पाहून कोणता तरी ठाम निराधार केल्यासारखी ती निघून गेली. आजीने दिलेला धीर म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वादच वाटला, परंतु मनात मात्र एक भीती दाटून आली. पावसाळ्याचे दिवस होते, पण त्या दिवशी ऊन खूप कडक पडले होते. वाटत होते हे ऊन असेच असावे, पाऊस कधी पडूच नये. पण नियतीला हे मान्य नव्हते. तिच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. संध्याकाळ होऊ लागली आणि काळ्या कुट्ट मेघाने आकाश भरून आले. मनात भीतीचा राक्षस निर्माण झाला. आता खूप मोठा पाऊस कोसळेल आणि पुन्हा तीच रात्र, त्याच काळ्या आकृत्या. आई ग! तीव्र वेदनेची कळ जाणवू लागली. काय होईल आता? रात्र होऊ लागली तसा पावसाचा जोर वाढला आणि दार वाजले. 2 आकृत्या हळूहळू माझ्याजवळ आल्या. एक आकृती म्हणाली, दुपारी त्या म्हातारीशी बोलली होतीस? मी नको म्हणतानाही तू बोललीस. मला मारू नका हो, मला मारू नका. मी ओरडत होते. थोबाड बंद कर तुझा. मला खोटं बोलतेस? थांब, हिचे कपडे काढा. नका हो, नका, नका असं करू, नका असं करू, नका. माझा आवाज हळूहळू सीन होत गेला. अंगावरील सर्व कपडे काढले गेले. मी विवस्त्रावस्थेत कोसळणाऱ्या पावसात जगण्याची केविलवाणी धडपड करत होते. किती वेळ कुणास ठाऊक. मोठ्याने ओरडून रडावेसे वाटत होते, पण माझे रडणे बंद झाले. कोणाला मदतीसाठी बोलावू शकत नव्हते. कोणी बघितले तर? या भीतीने भिंतीचा आधार घेऊन स्वतःच्या लज्जा रक्षणाचा प्रयत्न करत होते. आभाळ फाटले होते तेव्हा ठिगळं तर कुठे कुठे लावणार. पुन्हा तीच गोठवून टाकणारी अवस्था आणि पाशवी बलात्काराची जाणीव. सर्व काही असह्य आणि जीव घेणं. यातना आणि यातना. खूप वेळानंतर जाग आली तेव्हा वडील दिसले. ते डोळ्यातील पाणी थांबवण्याचा प्रयत्न करणारे. आई ही बऱ्याच वेळाने समोर आली. तिचेही डोळे रडून रडून सुजले होते. कोणीच काही बोलत नव्हते, पण न बोलताही सर्व काही कळले होते. आज मात्र ती काळुया कृती नव्हती, तेवढीच एक समाधानाची बाब. एक दिवस आई एकटीच दवाखान्यात आली. तिला पाहताच मनावरचा सगळा संयम संपला. आई ग म्हणून मोठ्याने रडू लागले. आईचाही बांध फुटला होता. सुनंदा, सुनंदा गप बस ग. सुनंदा बस ना गप. काय झाले ते नीट सांग. लेकरा, लेकरा सांग ना, माझ्या लेकरा सांग ना. आई, आई मला काहीच विचारू नकोस. तू काही बोलली नाहीस तर कसे कळेल ग. सांग ना बरं काय झाले ते. नाही आई, नाही आई, मी काहीच सांगू शकणार नाही, पण मला परत पाठवू नकोस. मी पुन्हा तिथं जाणार नाही. असं कसं म्हणतेस ग. काय झाले ते तर कळू दे ना. एवढा मोठा निर्णय कसा घेता येईल.
आई, मी एवढेच म्हणेन की तू जर मला पुन्हा परत पाठवणार असेल तर मी आत्महत्या करीन, पण पुन्हा पुन्हा तिथं. हे सर्व बोलताना कोणत्या आत्मिक शक्तीने मला प्रेरित केले होते माहीत नाही, पण मी तात्काळ निर्णय घेऊन टाकला. कदाचित आईलाही नक्कीच काहीतरी जाणवले असणार, म्हणून माझ्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. सर्व समाज आणि पाहुण्यांच्या विरोधात जाऊन मला न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आईने क्षणाक्षणाला हा निर्णय पेलण्याचे बळ मला दिले. मी मुक्त झाले त्या कोसळणाऱ्या पावसापासून. आज असाच पाऊस कोसळतोय. पुन्हा त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या, अगदी आता घडल्याप्रमाणे. मी मुक्त झाले त्या काळ्या आकृतीपासून, परंतु एक स्त्री म्हणून समाजाने लादलेल्या बंधनात आजही मी बंदिश आहे. त्याचं काय?